माझं सिलेक्शन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नाही झालं तर प्लॅन बी काय असावा? तर बघा, अशा केसमध्ये प्लॅन बी जो असतो तो असाच असावा जो प्लॅन ए शी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि तुम्ही अकॅडमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये शिकताय, तर अशा केसमध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंही जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर तुमच्याकडे चांगला मोमेंटम असतोच, मग तोच मोमेंटम वापरून आपण त्याच्याशी रिलेटेड जर प्लॅन बी बनवला तर ते एकदम सोपं आहे. सर, जसं की माझं मत असतं की समजा तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन करताय आणि तुमचं स्वप्न आहे अधिकारी होण्याचं सरकारी बँकेमध्ये किंवा क्लर्क होण्याचं सरकारी बँकांमध्ये, मग अशा केसमध्ये प्लॅन बी तुमचा काय असावा? जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं तर ॲटलिस्ट तुम्ही सरकारी बँकेत न जाता प्रायव्हेट बँकेपासून आपलं करिअर सुरू करावं. प्रायव्हेट बँकेत तुम्ही 2 वर्ष किंवा 1 वर्ष अनुभव घेतला तर तुम्हाला सरकारी बँकांचे दार पुन्हा उघडे होतात. जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, अशा काही बँका ज्या आहेत या पुन्हा एकदा तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतात नॅशनलाइज बँकेमध्ये येण्याचं, सरकारी बँकांमध्ये येण्याचं एक्झामच्या माध्यमातून. आणि असे बरेच असे एक्झाम्पल, हजारो एक्झाम्पल आमच्या समोर आहेत की जे पहिल्यांदा प्रायव्हेट बँकेत होते आणि आता त्यांनी आपलं करिअर नॅशनलाइज बँकेमध्ये स्विच केलं. म्हणून जर तुम्ही असाही विचार करताय की माझं करिअर जे आहे हे इकडे सेटल होत नाही, तर आपण म्हणतो की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, मग अशा केसमध्ये तुम्ही नॅशनलाइज बँकेत येऊ शकता प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून. तर प्लॅन बी जो आहे हा जर तुम्ही या पद्धतीने बनवला तर तो एक्झिक्यूट होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. जर तुम्ही प्लॅन बी हा अकॅडमिक्स ठेवला, म्हणजे जर तुम्ही विचार करताय की सर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं का, सो दॅट माझ्या हातामध्ये दुसरा काहीतरी पर्याय असेल, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याला माझा विरोध नाही, पण पोस्ट ग्रॅज्युएशन असं असावं जे रिलेटेड असावं तुमच्या जॉबशी किंवा ज्याने भविष्यामध्ये तुम्हाला 100% जॉबची हमी द्यावी, असं पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता. जर तसं पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुम्हाला हमी मिळत नसेल तर मग माझं परत एकदा तुम्हाला रिकमेंडेशन असेल की प्रायव्हेट बँकेचा पर्याय सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो, पण हा कुणी स्वीकारावा ज्याने कमीत कमी 1 ते 2 वर्ष बँकिंगचं प्रिपरेशन केलं, एकही प्री निघाली नाही आणि वयोमर्यादा हळूहळू संपत चालली, घरच्यांची परिस्थिती अभ्यास करण्याला वेळ देण्यासारखी नाहीये, तर अशाच सिच्युएशनमध्ये तुम्ही प्लॅन बी जो आहे हा एक्झिक्यूट करू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सारथी एज्युकेशनच्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.